आज सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा नेहमीचा दिनक्रम सुरू करण्याआधी काल झालेल्या सीमेवरच्या चकमकीची माहिती बातम्यांमध्ये बघावी असं वाटलं. बातम्या लावल्यावर काही जाहिराती सुरू झाल्या, पण पुढची बातमी जी प्रस्थापित झाली त्याने मनाला धक्का बसला. भारताचे 20 वीर जवान शहीद झाले. हे ऐकून माझे डोळे पाणावले, पण ते अश्रू डोळ्यात तितकाही काळ टिकले नाही जितका वेळ ते वीर आपल्यासाठी, आपल्या देशासाठी युद्धभूमीवर होते. थोड्या वेळ विचार केल्यानंतर मी ती बातमी, एखादा सैनिक ज्याप्रमाणे देशासाठी संसाराकडे दुर्लक्ष करतो अगदी तशीच मीही ती बातमी नकळत दुर्लक्षित केली व मी तिला भेटायला निघून गेले. कारण तिच्या घरी आज नुकत्याच जन्मलेल्या तिच्या मुलीच्या बारशाचा कार्यक्रम होता. तिच्या घरी जाताच कार्यक्रमाच्या तयारीसाठी चाललेली गडबड, लहान मुलांचा कल्ला व त्या छोट्या परीला पाहून मला खूप आनंद झाला. मग मी तिला भेटले, तिचे अभिनंदन केले. तीही आज खूप आनंदात होती, पण तिला येणाऱ्या तिच्या नवऱ्याची आठवण चेहऱ्यावरून काही लपत नव्हती. मात्र थोडा वेळ झाल्यानंतर तिने तिच्या फौजीचे पराक्रमी किस्से सांगायला सुरुवात केली. ती सांगत असताना मला तिच्यात एखादी आपल्यासारखी साधी स्त्री मुळीच दिसत नव्हती. कारण आपण आपल्यासारखी माणसे फक्त स्वतःपुरताच विचार करतो. आपल्याला वाटते की शिवाजी जन्मावा, पण तो आपल्या नाही तर शेजारच्या घरी. पण तिच्या मात्र बोलण्यातून असं बिलकुलच वाटत नव्हतं. ती बोलत असताना मला जणू काही झाशीची राणी माझ्यासमोर उभी आहे असं वाटलं. एकूणच काय तर सगळं वातावरण आनंदीमय होतं, पण जणू काही आनंदाला कोणाची दृष्ट लागली व पाळण्या हलवण्याच्या काही क्षण आधीच तो फोन वाजला. त्या एका फोनने जणू पौर्णिमेची अमावस्या झाली. सुकाळातून दुष्काळ आला व प्रकाशमय वातावरणात अंधकाराने प्रवेश केला, कारण तो फोन आर्मी ऑफिसमधून आला होता.